शेतकऱ्यांनी हे कर्जमाफी करावी या मुद्द्यासाठी रास्ता रोकोचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। कारण आंदोलन करावं कुठल्या तरी पक्षानं करावं ही भूमिका सर्व शेतकऱ्याची असते। आपण पाहिलं, आम्ही कर्जमाफी करावं या मागणीसाठी तालुक्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढला, विविध ठिकाणी रास्ता रोको केले, परंतु ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी त्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने शेतकरी होत नाहीत। म्हणून आज मी तुमचं प्रथम अभिनंदन करतो की आपण शेतकरी म्हणून या ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन केलं आणि आम्ही एक कार्यकर्ते म्हणून, कार्यकर्ते नंतर आहोत, प्रथम आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरी म्हणून त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजेत। कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची फसवणूक करून हे महायुती सरकार सत्तेमध्ये आलं आणि शेतकऱ्याची गळचेपी त्या ठिकाणी चालवली आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजेत। त्यांनी आपल्याला जे काय आश्वासन दिले ते पूर्ण केले पाहिजेत। त्यामध्ये आपण पाहिलं की त्यांनी पहिलं आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही संपूर्ण कर्जमाफी देऊ। एवढंच नाही, आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस शब्द होते शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोरा कोरा। त्यानंतर अजित पवार म्हणले होते की जर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही दिली तर पवाराचं नाव लावणार नाही। अशा पद्धतीनं आश्वासन दिलं। त्यानंतर आपल्याला फसवणूक केली मागच्या वेळेस त्यांनी की 1 रुपयामध्ये पीक विमा चालू केला, गेल्या वर्षी चालू केला एक निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणूक संपली की बंद केला। आता तर आपल्याला कल्पना असेल नसेल, आता विमा भरायला आपल्याला पैसे किती लागलेत, पण नुसते पैसेच नाहीत तर त्यांनी त्या विमा पद्धतीमध्ये बदल काय केले, हे बदल शेतकऱ्यासाठी अतिशय घातक आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं की मागच्या वेळेस ज्यावेळेस एखादा पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा पावसाचा 20-21 दिवस खंड पडला तर आपल्याला तातडीची नुकसान भरपाई म्हणून 25% अग्रिम मिळत होतं। परंतु आता या नवीन पीक विमा योजनेमध्ये जे बदल केलेत त्यामध्ये तशी कुठलीही तरतूद ठेवलेली नाही। म्हणजे जर तुमचं शेवटी ज्यावेळेस क्रॉप कटिंग होईल त्याच वेळेस तुम्हाला जे उत्पन्न येईल त्याच्यावर आपल्याला विमा देणार, म्हणजे जवळजवळ विमा देणार नाहीत असं निश्चित आहे। म्हणजे एकीकडे आपल्याला लाडकी बहीण सारखी योजना न मागता द्यायची आणि दुसरीकडे आपल्याकडून या पद्धतीने पैसे वसूल करायचे। आपल्याला कळणार नाही आपले एकूण पैसे किती ते घ्यायलेत। फक्त आपले लोक खुश आहेत की घरची बाई जाताना म्हणाली आमच्या लाडक्या बहिणी जमा झाली का पहा, शेतकरी म्हणायला की आमची शेतकरी सन्मान योजनेचे पैसे आलेत का पहा। आपल्याला कल्पना असेल की मागच्या वेळेस याच महायुती सरकारनं आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की शेतकरी सन्मान निधी हा 6,000 ऐवजी 12,000 रुपये करू म्हणून दिलं होतं का नाही? ते केले का? ते नाही केले। उलट मला वाटतं भारत असा जगाच्या पाठीवर एक देश असेल की जिथं शेतकऱ्याच्या मालाला, शेतकऱ्याला लागणाऱ्या वस्तूवर, शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूवर 18% जीएसटी घेतला जातो। आपण पाहिलं सर्वसाधारण शेतकरी जर असेल तरी त्याला किमान 3-4-5 लाखाचं बियाणं, खत, औषध सगळं लागतं। म्हणजे 18% जीएसटी प्रमाणे त्यानं जर हिशोब काढला तर प्रति शेतकरी 1 लाख रुपये लुटल्याशिवाय राहणार नाहीत। आणि ती 1 लाख रुपये लुटायचे त्यानं आणि इकडे बायकोला 18,000 रुपये द्यायचे 1,500 महिन्याप्रमाणे आणि याला 6,000 रुपये द्यायचे, 24,000 रुपये द्यायचे, लाख रुपये घ्यायचे। ही अशा पद्धतीने लूट आपली चालू आहे। आपण पाहिलं असेल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येणार नाहीत की पैसे कसे वसूल करतात आपल्याकडून। आता आपण कोणी नोटरी करायला गेला असेल, पूर्वी आतापर्यंत नोटरी आपली 100 रुपयाला नोटरी करून देत होते। आता ज्यानं कोणी विद्यार्थी असतील, कोणी जात पडताळणीसाठी त्यांनी फाईल जर दाखल केली असेल तर त्याच्यामध्ये किमान 5 शपथपत्र आपल्याला द्यावं लागतात आणि ती नोटरी करून द्यायची। वकील साहेब त्या नोटरीची किंमत आता 150 रुपये झाली। आज मी वकिलाला विचारलं की बाबा तुम्ही पैसे जास्तीचे घ्यायले आणि पहिले 100च होते, आता तुम्ही 150 कसे घ्यायले, हे बंद केलं पाहिजे आणि प्रति शेतकरी फक्त 100च घेतले पाहिजे। तर त्यांनी सांगितलं पूर्वी त्याच्यात जे आम्हाला स्टॅम्प मिळत होता ते स्टॅम्प फक्त 5 रुपयाला होता, आता त्या स्टॅम्पची किंमत झाली 25 रुपये। एका स्टॅम्पची किंमत 25 रुपये झाली आणि त्याच्यावर पुन्हा 18% जीएसटी। म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला न कळत आपली लूट चालू आहे। ही लूट कुठेतरी थांबणार आहे, थांबवली पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं की आश्वासन न पाळता आपल्या शेतकऱ्याचा अपमान करण्याचं काम या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये चालवलंय। आपण पाहिलं कृषी मंत्री एकदा शेतकऱ्याचा दौरा पीक पाहणीसाठी गेले होते आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांनी एका सांगितलं साहेब माझा कांदा कालच काढलाय आणि माझ्या शेताचा पंचनामा करा। तर त्याने सांगितलं का ढेकळाचा पंचनामा करायचा। अरे तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात, तुम्ही ज्यावेळेस विधानसभेमध्ये शपथ घेता, राज्यपालासमोर शपथ घेता, त्यावेळेस मी सगळ्याचा मान सन्मान राखील अशी शपथ घेता आणि त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याचा अपमान केला। दुसरा अपमान शेतकऱ्याला भिकारी म्हणून केला। 1 रुपया आम्ही गेलो भिकारी म्हणून शेतकऱ्याचा अपमान केला।
फक्त काल परवा खरं बोलले की सरकार भिकारी आहे, हे खरं बोलले काल की सरकार भिकारी आहे, म्हणजे नकळत चुकून खरं बोलले आणि त्याच्यावर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला. अरे परिस्थिती तशी झाली ना. त्यानंतर आपण पाहिलं की कृषी मंत्र्यानं सांगितलं की बाबा शेतकऱ्यांना आम्ही असं कधी आश्वासन दिलंच नव्हतं की त्यांनी मार्च पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरायला पाहिजे. अरे अख्ख्या राज्यानं ऐकलं, तुम्ही आश्वासन दिलं, आम्ही तुम्हाला मतदान केलं, तुम्ही सत्तेमध्ये गेले आणि परत तुम्ही सांगता आम्ही आश्वासन दिलंच नाही. आताच बाळासाहेबांना सांगितलं की ज्या वेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस त्यांनी जे आश्वासन दिलं होतं पहिल्या बैठकीमध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी कुठल्याही परताव्याची अपेक्षा न करता पहिल्या बैठकीमध्ये सरसकट 2 लाखाची कर्जमाफी दिली होती. त्यांनी कुठलं महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभा असतील, लोकसभा असतील, कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना सुद्धा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख माफीचं कर्जमाफी त्या ठिकाणी केली. परंतु हे सरकार आपल्याला कुठेतरी फसवत आहे. आपण पाहिलं काल परवा कृषी मंत्र्यांनी कळसच केला की विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळत, ज्या सभागृहाचा प्रति सेकंद खर्च हा 4700 रुपये, सभागृहाचा प्रति सेकंद खर्च 4700 रुपये आणि तो सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या टॅक्स मधून त्या ठिकाणी घेतला जातोय. आणि अशा सभागृहामध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री त्या ठिकाणी रमी खेळत आहेत, जंगली रमी, ऑनलाईन जंगली रमी खेळत आहेत. आपण जर इथं कुठं रमी खेळत बसलो, आता पठाण साहेब इथं आहेतच आपल्याला उचलून न्यायला. अरे राज्याचे कृषी मंत्री तिथं रमी खेळायले, त्याला परवानगी? विचित्र गोष्ट आहे की नाही? कोणाला कळायला पाहिजे किंवा तुम्हाला आम्हाला इथं कोणी जर शोकाने खेळत बसलं त्याला धरून न्यायलाही बसलेत, परंतु राज्याचे कृषी मंत्री विधानसभेमध्ये त्या ठिकाणी रमी खेळतात. याच्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट काय? या सरकारला लाज वाटली पाहिजे. आताच किरण भाऊनं मागणी केली की त्यांनी राजीनामा दिला पाहिजेत, त्यांनी तर राजीनामा दिलाच पाहिजेत, परंतु या सरकारनं त्यांचा राजीनामा घेऊन परत त्यांना दुसरं कुठलंही खातं देऊ नये. काल आज काहीतरी बातमी होती सूत्राची माहिती की त्यांचं हे खातं काढून त्याला दुसरं दिले. अरे कुठे गेला तर हे निश्चित माणूस आहे ना, तिची लायकी तशी आहे, कुठे गेला तर राज्याचा अपमान करणार आहे. काल त्यांनी त्या विधानसभेमध्ये रमी खेळून आपल्या देशामध्ये महाराष्ट्राची इज्जत घालवली. अशीच इज्जत कुठेतरी गेलं तरी ते घालणार आहे. त्यामुळं याला कुठेतरी या सरकारमधून हाकलून दिलं पाहिजे आणि या सरकारनं शेतकऱ्यांना ताबडतोब कर्जमाफी केली पाहिजे. ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी जर त्यांनी मान्य नाही केली, अशाच पद्धतीनं आपण सर्व शेतकरी म्हणून, आम्ही तर उबाटाचे तालुका प्रमुख म्हणून सर्व शेतकऱ्याच्या पाठीशी आहोतच आहोत, परंतु परिसरातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन या सरकारला सळो की पळो करून सर्वशी आपण बसणार नाही. आपण पाहिलं 2008ला ज्यावेळेस सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी राज्यभर मोर्चे काढले, लाखोचे मोर्चे काढले, त्या मोर्चामध्ये आपल्या येडूची 4 शिवसैनिक मारले गेले म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये मेले गेले. आणि त्यावेळेस 2009ला सरकारनं आपल्याला संपूर्ण कर्जमाफी केली होती. तशाच पद्धतीने आपल्याला कुठेतरी राज्यभर हे आंदोलन चालू करावं लागेल. त्याची सुरुवात आपण औंढ्यापासून केली आणि यानंतर या सरकारनं जर ताबडतोब या ठिकाणी कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या काळात आम्ही शेतकरी म्हणून परत आपण याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करू, असं मी या ठिकाणी आपण आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.